आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी 3 मोठे नियम लागू करण्यात आलेले आहे। आता जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि जर तुम्ही पहिला नियम मोडला तर तुमचं आधार कार्ड हे बंद होऊन जाईल। दुसरा नियम मोडला तर तुमचं आधार कार्ड ज्या बँक खात्याला जोडलेलं आहे त्या बँक खात्यातून पैसे काढता येणार नाही। म्हणजे तुमचं कोणत्याही बँकेत खातं असेल तर तुम्हाला पैसे काढताना अडचणी येऊ शकतात। आणि तिसरा नियम जर मोडला तर आधार कार्ड तर बंद होईलच, बँक खात्यातून पैसे काढता येणं तर बंद होईलच, पण 10,000 रुपयांचा दंड देखील लागणार आहे। यासोबत सर्व योजना तुमच्या ज्या चालू आहे तर त्या योजना बंद होऊन जातील। आधार कार्डवर लागू झालेले हे 3 नियम सर्वांना पाळणं हे बंधनकारक आहे। ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे त्या सर्वांसाठी आधार कार्डच्या बाबतीत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। 1 जुलैच्या आतमध्ये आधार कार्डवर 3 महत्त्वाची कामे केली तरच तुमचं आधार कार्ड आहे तर ते असंच चालू राहणार आहे, अन्यथा आधार कार्डची सुविधा बंद करून 10,000 रुपयांचा दंड तुम्हाला करण्यात येणार आहे। 1 जुलैच्या आतमध्ये तुम्हाला ही सर्व कामे आता करून घ्यायला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आधार कार्डवर 3 महत्त्वाची कामे तुम्हाला 1 जुलैच्या आतमध्ये सर्वांनी करून घ्यायचं आहे। यामधील पहिलं जर तुम्ही काम नाही केलं तर तुम्हाला आधार कार्ड तुमचं डायरेक्ट बंद करण्यात येणार आहे। दुसरं, जर तुम्ही आधार कार्डवरती काम जर नाही केलं तर सरकारीच्या योजना आहेत तर त्या सर्व योजना बंद करण्यात येणार। सर्व पेन्शनधारक असतील तर त्यांची पेन्शन सुद्धा बंद करण्यात येणार, सर्व सुविधा बंद करण्यात येणार। त्यानंतर सगळ्यात मोठं 3 नंबरचं काम जर तुम्ही आता दुर्लक्ष केलं आणि नाही केलं तर तुमचं आधार कार्ड बंद करण्यात येईलच व सर्व योजना बंद करण्यात येतीलच। तसंच वरून तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड देखील आकारण्यात येईल। त्यामुळे 1 जुलैच्या आतमध्ये तुम्हाला ही 3 महत्त्वाची कामे सर्वांनी करून घ्यायची आहेत असं सरकारच्या माध्यमातून सर्वांना सांगण्यात आले। स्वतः नरेंद्र मोदी यांनी कालची मोठी घोषणा सर्व आधार कार्ड धारकांसाठी केलेली आहे। संपूर्ण देशभरात 1 जुलैपासून आधार कार्डवर 3 नवीन नियम आता लागू होणार आहेत। आधार कार्डवर लागू झालेले हे 3 नवीन नियम प्रत्येकाला पाळावेच लागतील। आधार कार्डवरचीच नवीन नियम पाळे नाही तर होणार 10,000 रुपयांचा मोठा दंड। आधार कार्डच्या सर्व सुविधा बंद होणार। आधार कार्डवर सुरू असणाऱ्या सर्व योजना बंद होणार। लाडके बहीण योजना असेल, पेन्शन योजना असतील, शेतकऱ्यांच्या सर्व योजना आता बंद करण्यात येणार। ज्या बँकेला तुमचा आधार कार्ड लिंक केला असेल त्या बँकेतून पैसे काढता येणार नाहीत। बँक खाते देखील बंद होणार, कारण हेच आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खाते क्रमांकाला त्या ठिकाणी लिंक केलेले असते आणि यामुळेच फसवणुकीच्या घटना आजकाल वाटत आहे। त्यामुळे सरकारने हा सर्वात मोठा निर्णय आता तुमच्यासाठी घेतलाय। त्यामुळे तुमच्या पण बँकेच्या खात्याला आधार कार्डचा नंबर त्या ठिकाणी जोडला असेल तर तुम्ही आता सावधान व्हायचे। 1 जुलैच्या आतमध्ये तुम्हाला ही 3 महत्त्वाची कामं करायला सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, अन्यथा तुमच्या बँकेचे खाते देखील बंद करण्यात येणार आहे। आधार कार्डवरील 3 कामं तुम्ही नाही केलात आणि एकदा का तुमचे बँक खाते बंद झालं तर तुम्हाला बँकेतून पैसे काढता देखील येणार नाहीत, तसेच तुमच्या बँकेतून पैसे भरता देखील तुम्हाला येणार नाहीत। तसं जर तुम्ही पेन्शन जर बँकेतून घेत असाल तर ती पेन्शन देखील तुम्हाला काढता येणार नाही। तुमच्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येत असतील किंवा इतर कोणतेही मार्गाने जर बँकेत पैसे येत असतील आणि चुकून जर तुम्ही आधार कार्डवरील हे काम करायला विसरलात तर तुम्हाला 1 जुलैपासून बँकेतून पैसे काढता येणार नाहीत। कारण वाढत्या फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी स्वतः नरेंद्र मोदी सरकारने आता आधार कार्डवर 3 नियम तुमच्यासाठी लागू केले आहेत। 1 जुलै 2025 पासून सर्व आधार कार्डधार लागू होत आहे। देशातील 140 कोटी नागरिकांसाठी आधार कार्डवर सुरू झाले आहेत। 1 जुलैपासून 3 नवे नियम जे प्रत्येक भारतीय नागरिकांना आता पाळावेच लागतील। सरकारने लावलेले 3 नियम आधार कार्डवरचे जे काय आहेत ते तुम्हाला नक्की आता पाळायचे आहेत, अन्यथा मोठी कारवाई तुमच्यावर होऊ शकते। आधार कार्डच्या सर्व सुविधा देखील बंद होऊ शकतात। सर्व योजनांची लाभ सुद्धा बंद होऊ शकतात। आधार कार्डवरचे 3 नियम प्रत्येकाला आता त्यामुळे पाळणं बंधनकारक आहे मित्रांनो। आता बघा, प्रत्येक जुलै महिन्याच्या 1 तारखेला प्रत्येक वर्षाला नवीन बदल होत असतात आणि यावर्षी देखील मोठा बदल आता त्या ठिकाणी 1 जुलैपासून होतोय, ज्यामध्ये आधार कार्डच्या बाबतीत 3 महत्त्वाचे नियम आता या ठिकाणी मित्रांनो सर्वांसाठी लागू होत आहेत। आधार कार्डच्या बाबतीत 3 महत्त्वाचे नियम 1 जुलैपासून लागू करण्यात येत आहेत। या नियमाचे पालन न करणारे लोकांची आधार कार्डच्या सुविधा बंद होतील। आधार कार्डच बंद झाली की त्याला कनेक्ट असणारे बँकेचे खाते आपोआप बंद होईल।
आणि त्या व्यक्तीच्या नावे असलेल्या सर्व योजना, सर्व पेन्शन त्या ठिकाणी बंद होतील. 140 कोटी जनतेला मोठा धक्का आता बसणार आहे. यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी योजना असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तुम्ही कोणत्याही योजनांचा लाभ घेत असाल तर हा लाभ तुम्हाला तातडीने लगेच सरकारच्या माध्यमातून आता मित्रांनो बंद करण्यात येणार आहे. कारण की योजनांची सर्व पैसे बँकेत येतात आणि आधार नंबर वरूनच येत असतात. त्यामुळे आधारचा नंबरच्या संदर्भातील नवीन नियम कोणते आहेत ते तुम्हाला पाळावेच लागतील. जर तुम्ही ही VM नाही पाळले तर तुम्हाला तुमच्या बँकेतून पैसे आता अजिबात करता येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही जर कोणत्याही योजनाचा लाभ घेत असाल तर लक्ष देऊन या ठिकाणी मित्रांनो आता तुम्ही बघायचे कोणते नियम आहेत. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी सरकारनं स्पष्टपणे सांगितले तुम्ही कोणत्याही योजनाचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी 3 नियम अत्यंत हे महत्त्वाचे आहेत. तर जर तुम्ही हे नियम नाही पाळले तर तुम्हाला त्या ठिकाणी 10,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड आहे. तुमच्याकडे आधार कार्ड जर असेल तर तुम्हाला आता सावधान व्हायला सरकारनं सांगितले. ती नियमांचे पालन तुम्हाला नक्की करायचे, अन्यथा तुमच्यावर कारवाई तर होईलच, वरून 10,000 रुपयांचा दंड देखील होऊ शकतो. आधार कार्डवर कोणते 3 नियम नवीन लागू करण्यात आले आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता आम्ही सांगण्यास सुरुवात करत आहे. तर बघा, आता मी 3 नवीन नियम या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत ज्याचा पालक तुम्ही नक्की करा. तुम्हाला मित्रांनो माहितच आहे प्रत्येक महिन्याचे 1 तारखेला काही ना काही बदल होत असतो. त्यातच वर्षातील जुलै महिन्यामध्ये सरकारचे नियम जास्तच बदलत असतात. तसाच प्रकारे सर्वाती नियम आधार कार्डवरती लागू केलाय जो 1 जुलै 2025 पासून आता या ठिकाणी मित्रांनो लागू होतोय. आपल्याजवळ असलेले आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं कागदपत्र आहे. मित्रांनो, आधार कार्ड शिवाय काहीच होत नाही. तुम्ही कोणत्याही बँकेचा पहिल्यांदा आधार कार्ड त्या ठिकाणी बँकेत गेल्यानंतर पहिल्यांदा आधार कार्ड आहे का विचारतात. नसेल तर तुम्हाला माघारी परतावे लागते. तुम्ही ग्रामपंचायत मध्ये जावा, तहसीलदारामध्ये जावा, कुठेही जावा, पहिल्यांदा तुम्हाला आधार कार्ड आहे का विचारतात. तरच तुमची सर्व कामं त्या ठिकाणी होत असतात. त्यामुळे आधार कार्डवर सरकारने खबरदारी म्हणून 3 नवे नियम तुम्हाला सांगितलेत. 3 कामं तुम्हाला 1 जुलैच्या आत मध्ये करायला सांगितलेल्या. ज्या नगरी 1 जुलैच्या आतमध्ये ही 3 कामं करणार नाही त्यांचं आधार कार्ड रद्द करण्यात येणार आहे. मग आधार कार्ड रद्द झालं म्हटल्यावर हे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असतं. त्यामुळे बँक खाते पण आपोआप लगेचच बंद होते. आणि एकदा का बँक खाते बंद झाले तर तुम्हाला त्यामध्ये पैसे देखील भरता येत नाहीत आणि बँकेतून पैसे देखील मित्रांनो तुम्हाला अजिबात काढता येणार नाहीत. तसेच कोणत्याही योजनांची पैसे बँक की त्यांना तुम्हाला आधार कार्डची सुविधा जर बंद झाली तर तुम्हाला अडचण निर्माण होते. आता तुम्हाला प्रश्न निर्माण झालाच असेल की आधार कार्डच्या बाबतीत इतका नियम का लावला आहे. तर बघा, 2025च्या मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यांमध्ये बँकेतील फसवणूक वाढण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. त्या मोबाईलमध्ये गुगल पे, पेटीएम, फोन पे हे खासगी ॲप सर्वांनी त्या ठिकाणी मित्रांनो घेतलेले आहे. त्याला आधार कार्ड लिंक केलेलं आहे. हेच आधार कार्ड बँकेला पण लिंक केलेलं असतं, ज्यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं सरकारला निदर्शनास आलं आहे. त्यामुळे सरकारने पावले तुमच्यासाठी उचलली आहेत तुमच्या फायद्यासाठी. आता सरकारने तुम्हाला 1 जुलैच्या आतमध्येच ही 3 कामं मित्रांकारला तुम्हाला करायला सांगितले आहे. वरी 1 जुलैच्या आतमध्ये पाहिलं तुम्ही काम नाही केलं तर तुमचं आधार कार्ड बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरे काम जर तुम्ही नाही केलं तर आधार कार्डवरील ज्या कोणती योजना आहेत की पेन्शन असेल सर्व काही त्या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर आधार कार्डवरील 3 नंबरचं काम जर तुम्ही या ठिकाणी नाही केलं तर आधार कार्ड तर बंद करण्यात येणार आहे, त्यावर योजना पण बंद होणार आहे. आणि वरून तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी 3 कामे कोणकोणती करायचे त्यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन बघा. पहिला नियम पहा, जर तुमचं आधार कार्ड या ठिकाणी 10 वर्ष जुनं, आता ज्यांचं आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय. बरीचशी लोक आहेत की भरपूर दिवसापूर्वी आधार कार्ड काढले, जुनं आधार कार्ड आहे, तर त्यांनी ते आधार कार्ड कोणत्या तरी बँकेला देखील जोडलेलं असतं. तर त्यांचं तुमचं पण आधार कार्ड बँकेला लिंक असणार. तुम्ही योजनेचे पैसे त्यावर घेत असाल किंवा बँकेकडे तुम्ही आधार कार्ड दिलेलं असेल तर तुमच्यासाठी हा नियम अगदी महत्त्वाचा आहे. पहिला नियम असा आहे बघा, 10 वर्षाच्या पाठीमागे आधार कार्ड तुम्ही काढला आहे, त्यांचा आधार कार्ड कोण झाला आहे 10 वर्षाच्या आधी ज्यांनी काढले तर त्यांनी सरकार आता तुमचा आधार कार्ड त्या ठिकाणी चेक करून लागला आहे. सरकारला असं लक्षात आलं की त्यांच्या आधार कार्डवरील नाव चुकीचे आहेत, काही जणांच्या जन्मतारखात चुकीचे आहेत. तर आधार कार्डवरील काही जणांनी 3 ते 4 असा आधार कार्ड काही जणांनी काढले आहेत जे सरकारला फसवत आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळ्या चुका आधार कार्डवर सर्वांनी केले आहेत. त्यामुळे 1 जुलैच्या आतमध्ये सर्वांनी ही कामं करायची आहेत. म्हणजे काय कामं करायचे, तुमचं जन्माच्या दाखल्यावरती जसं तुमचं नाव आहे तसं आधार कार्ड होती तुमचं नाव त्या ठिकाणी पाहिजे.
असं सरकारचं म्हणणं आहे. तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती तुमची जन्मतारीख जी आहे ती जन्मतारीख तुमच्या आधार कार्डवरती पाहिजे. आताशी पाहिजे. तुम्ही बदललेला पत्ता असेल तर तो व्यवस्थित एकदा आहे का हे तुम्ही चेक करायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला दुसरा नियम सांगतो. दुसरा नियम जर तुम्ही नाही पाळा तर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये येऊ शकता. तर बघा, आता बघा या ठिकाणी मित्रांनो यामध्ये अजून 2 नियम आहेत. 2 आणि 3 नंबरचे नियम अत्यंत महत्त्वाचे आहे जे तुम्हाला 1 जुलैच्या आतमध्ये कमेरा महत्त्वाची आहे. यामधील 3 नंबरचं काम जर तुम्ही नाही केलं तर तुमच्या आधार कार्डवरील सर्व योजना बंद करण्यात येतील, बँकेचे खाते पण बंद करण्यात येईल व वरून 10,000 रुपये दंड सुद्धा करण्यात येईल. सर्वात नियम म्हणजे 3 नंबरचा आहे. यामुळे सर्वांनी 2 मिनिट लक्ष देऊन बघा. तुमचा 2 मिनिटांचा वेळ तुम्हाला नक्कीच फायदा करून देणार आहे. तर बघा दुसरा नियम जो अत्यंत तुमच्यासाठी आनंदाचा नियम आलाय तो म्हणजे बघा आता आधार कार्डच्या माध्यमातून अनेक योजना, आता फ्रॉड लोक असतात, चोरी करणारी लोक असतात, तर ते काय करतात, तुमच्या बँकेचा OTP सुद्धा येत नाही, कुठलाही OTP येत नाही. यामध्ये आता अनेक जणांच्या फसवणुकीच्या घटना त्या ठिकाणी वाढल्याचं लक्षात आलं आहे. तर कसं काय होते फसवणुकीची घटना बघा, आता तुम्ही जेवढी एखाद्या दुकानामध्ये किंवा जिरवा दुकानामध्ये झेरॉक्स काढताना तुमचं आधार कार्ड देत असता, तर इतर कोणत्याही योजनेच्या माध्यमातून कुठेतरी तुमचं आधार कार्ड अनोळखी व्यक्तीच्या हातात देत असता, तर त्यावेळी तुम्हाला आता सावधान राहायचं आहे, कारण हेच आधार कार्डचा नंबर तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक असतो. त्यामुळेच एकमेकाच्या हातामध्ये सर्वांच्या हातात हात देत असतो त्यावेळी जे चोर लोक असतात, तर जे बिना ओळखीचे तुमच्या असतात, तर ते काय करतात, आधीच त्यांच्या हाताला एक चिकट टेप, एक चिकट पदार्थ एक लावून आलेले असतात. ज्यावेळी आपण हातात हात त्यांच्यात देतो त्यावेळी आपल्या हाताचा जो अंगठा आहे तो त्यांच्याबरोबर ते चिकट टेप लावलेली असते, तर त्यावरती बरोबर जाऊन हा पडतो आणि असं झाल्यावर आपल्या हाताची जी फिंगर असते म्हणजे आपल्या बोटांचा जो ठसा असतो, जो आधार कार्ड देताना आपण त्यावरती बरोबर तुम्ही आधार कार्ड देताना बरोबर त्यावरती आपण फिंगर लावलेला असतो, आपण अंगठा त्यावरती दिलेला असतो, तो अंगठा त्या ठिकाणी त्या हातात हात मिळवताना ते चिकट टेपवर त्यांच्या आदळतो आणि आपल्या हाताचा अंगठा, हाताचा ठसा ते घेत असतात, ज्यामध्ये तो हाताचा ठसा त्यांनी जाऊन बरोबर व्हेरिफिकेशन करून त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड जे बँकेला लिंक आहे त्यातून विश करतात. त्यामुळे सरकारने तुम्हाला सूचना केली आहे की तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला जात असताना, लग्न समारंभाला जात असताना तुम्ही तुमच्या हाताची जी हात मिळवणं असत तर ते अनोळखी व्यक्तीच्या म्हणजेच ओळखीचे नसलेले लोकांच्या हातात देऊ नका, कारण ते तुमच्या हाताचे ठसे चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे बँकेतील फसवणुकीच्या घटना वाढत आहेत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आता ही नियम लावले आहेत. आता तुमच्यासाठी अशाच प्रकारचे वेगवेगळे अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.